न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। सिडको वाढते अतिक्रमण सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच त्रासदायक ठरत असून सिडकोतील शिवाजी चौक, पवन नगर, आरडी सर्कल, पाथर्डी फाटा येथे भाजी विक्रेत्यांनी थेट रस्त्याच्या कडेला मांडलेला बाजार येथील रहिवाशांना त्रासदायक ठरत असून हे अतिक्रमण त्वरित हटवण्यासाठी वेळोवेळी मनपा प्रशासनास सूचित करण्यात येत असते। दिनांक 19 रोजी सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने मोठा फौज फाटा 3 वाहने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली। वाहतुकीस अडथळा ठरवणाऱ्यांवर कारवाईच बडगा उचलण्यात आला तर अनेकांचे अतिक्रमण साहित्य ताब्यात घेण्यात आले। या मोहिमेने काही वेळ का होईना पण शिवाजी चौक परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असल्याचं दिसून आले। एकीकडे शिवाजी चौक येथे थेट अतिक्रमण मोहीम राबविण्यात येत असताना मात्र गोविंद नगर ते सिटी सेंटर मॉल येथील मुख्य रस्त्यांवर दुतर्फा अनेक हातगाडी भाजी विक्रेते सर्रास व्यवसाय करत असल्याचं दिसून येत असताना मात्र 19 रोजी जणू अतिक्रमण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती आधीच या विक्रेत्यांना कळली असावी। यामुळे औषधासाठी देखील एकही व्यावसायिक आज येथून दिसत नसल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते। तर अतिक्रमण अधिकारी व कर्मचारी यांचा थेट विक्रेत्यांशी आर्थिक सोपस्कार असल्याने अतिक्रमण मोहीम राबवण्यात येणार असल्याची ही माहिती यांना आधीच देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक रहिवाशांमधून करण्यात येते। तर आज जशा पद्धतीने गोविंद नगर ते सिटी सेंटर मॉल रस्त्याने मोकळा श्वास घेतला असा कायमस्वरूपी राहायला हवा अशी माफक अपेक्षा स्थानिकांकडून करण्यात येते। न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।